माता पार्वती आणि भगवान शंकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहे कार्तिक स्वामी, गणेशजींचे ज्येष्ठ बंधू आणि नारदजी महाराज दोघांचा संवाद सुरू आहे. कार्तिक स्वामी नारदजींना सांगतायत की यमुना मैया ज्या स्थानापासून उगम पावते त्या यमुना नदीत किंवा त्या स्थानावरती जाऊन जर जीवाने स्नान केलं तर त्या स्नानाने सुद्धा त्या जीवाला यमलोकाचं दर्शन होत नाही. इतकं सामर्थ्य त्या कुंडात स्नान करण्याचं. म्हणून तीर्थाचं पाणी गढूळ आहे की घाण आहे त्याला महत्व नाही, पण ते पवित्र आहे, हा विषय आहे. जो मनुष्य यमुनोत्रीला वास्तव्य करतो त्याच्या सर्व पापांचं शालन होतं, ही एक फलश्रुती सांगितली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ते अग्निकुंड गरम का. अग्निदेवाने सुरुवातीला इथं प्रखर अशी तपश्चर्या केली. त्याचा परिणाम असा झाला की त्याला दिक्पाल नावाचं पद प्राप्त झालं. जसं दिक्पाल, लोकपाल, ब्रह्म, इंद्र, कुबेर वगैरे देवांची पदं आहे, त्यापैकी त्याला दिक्पाल नावाचं पद प्राप्त झालं. आणि तिथंच त्यानं जी तपश्चर्या केली होती तिथं ते तप्तकुंड प्राप्त झालं. तप्तकुंड म्हणून लौकिकास आलं. त्याला दुसरं एक नाव आहे गोरख डिबिया. याच कुंडाजवळ सिद्ध नावाचं एक कुंड आहे. येथे यमाने तपश्चर्या करून लोकपाल पदाची प्राप्ती केली होती. जो मनुष्य यमुना जलात स्नान करतो अखंड नदीमध्ये कुठे पण त्याच्या कोटी कोटी पापांचा नाश होतो. तर आपण यमुनोत्रीला स्नान केलं, आपल्या आयुष्यातला आलेला हा एक सुवर्ण क्षण होता. यमुना कोण आहे? सूर्य. सूर्याच्या दोन पत्न्या आहेत. एक आहे संज्ञा, तिचंच नाव अश्विनी पण आहे, आणि दुसरी आहे छाया. तर छायेचे दोन पुत्र आहेत, शनिदेव आणि तपती. आणि सावत्र बंधू आहेत शनिदेवाचे, यम, यमी म्हणजे यमुना मैया, मनु, मनु महाराज आणि अश्विनी कुमार, ही चौघ भावंड आहे. यमुना ही सूर्यकन्या होय, यमराजाची बहीण. सांगतात की यमुना हिमालयात सूर्यलोकातून तपश्चर्या करण्यासाठी खाली आली आणि थंडीपासून संरक्षणासाठी तिच्या वडिलांनी तिला आपल्या अखंड तेजापैकी एक सूर्यकन्याचं तेज तिला दिलं की माझ्या मुलीचं थंडीपासून संरक्षण व्हावं. त्या तेजाच्या प्रभावाने, त्या किरणाच्या प्रभावाने ते तप्तकुंड तयार झाले. दुसरी गोष्ट आहे की चारही धाम जी हिमालयातले आहेत तर प्रत्येक ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे. केदारनाथ ते आपत्तीमध्ये वाहून गेलं तरी खाली गौरीकुंडावर आहेच. साधू संतांच्या स्नानासाठी प्रकृतीने केलेली एक व्यवस्था मिळाली आहे. यमुनोत्रीचं दर्शन श्रद्धेनं घेणाऱ्या व्यक्तीचं अकस्मात अपघाती निधन होत नाही, ही एक फलश्रुती पुराणामध्ये सांगितलं आहे. म्हणून यमुना मैयाचं पूजन करावं. यमुना मैया भगवान श्रीकृष्णांची एक पत्नी पण आहे. हिमालयात तपश्चर्या केली आणि पुढे जाऊन मथुरेत कन्हैयालालाशी भेट झाली. त्यानंतर पुढचं तीर्थ आपलं आहे गंगोत्री. गंगोत्रीची फलश्रुती सांगितली आहे. जो 100 योजन अंतरावरून, किती म्हणजे 400 किलोमीटर, एक योजन बरोबर 4 किलोमीटर, 400 कोसावरून जरी गंगा गंगा उच्चारण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि भगवान विष्णूच्या धामात जातो. तीनही लोकात, सर्वलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक, याच्यात 3.5 करोड तीर्थ आहे. किती आहे? 3.5 करोड तीर्थ आहे. जेव्हा नक्षत्रांच्या हालचालीमध्ये बृहस्पतीच्या सिंह राशीत स्थित होऊन जो गंगेमध्ये स्नान करायला येतात. आता गंगा मैया प्रागट्याची कथा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, परंतु आज आपण गंगेच्या तटावरती आहोत. आपल्या वाणीला आणि कानाला पवित्र करण्यासाठी 2 मिनिट. प्रभू रामचंद्रजींच्या वंशावळीमध्ये महाराज सूर्यकुळामध्ये सगर राजा जन्माला आला. सगर महाराजांनी यज्ञ केला. यज्ञाचा घोडा इंद्राने चोरला. सगर महाराजांची किती 60,000 पुत्र होते.
पूर्वीचा नियम होता की चक्रवर्ती सम्राट असायचा, तो अश्वमेध यज्ञ करायचा. अश्वमेध यज्ञ केल्यावरती तो घोडा सोडला जायचा. ज्या ज्या राज्यात तो घोडा फिरत राहील तो राज्य आमचं, आणि ज्याच्यात परत हिंमत असेल त्याला समोर येऊन युद्ध करायचं. असे त्यांचे हजार अश्वमेध यज्ञ पूर्ण व्हायला आले. आणि शेवटचा यज्ञ चालू होता. इंद्राला डाऊट आला की जर समजा एवढा पुरा जाते माझी खुर्ची गेली. इंद्र घाबरला. मग त्याने काय केला, त्याने तो घोडा चोरला आणि गंगासागरला, कपिल मुनींचा आश्रम होता तिथं आश्रमात घोडा नेऊन पाहला. यांचा घोड्याचा शोध सुरू झाला. असं सांगितलं होतं की अख्खी पृथ्वी खोदली, त्याचे समुद्र तयार झाले. सगरपुत्रांनी 7 समुद्र तयार झाले. ती पृथ्वी पुढे लपून ठेवलाय. आणि ती फिरता 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 गंगासागरला कपिल मुनींच्या आश्रमात गेले. समोर घोडा बघितला आणि कपिल मुनी ध्यानस्थ बसले होते. यांच्या मनात असा विचारला की हा कोणीतरी ढोंगी साधू आहे, आमचा घोडा चोरून आणलाय, आता घाबरलाय, आता साधूचं ढोंग करून डोळे बंद करून बसलाय. परिणामस्वरूप या लोकांनी, सगरपुत्रांनी काय केलं, अपमान केला त्यांचा. परिणामस्वरूप अपमान केल्यावरती कपिल मुनींच्या शापाने सगरपुत्र भस्म झाले, जळून भस्म झाले. आणि मग त्यांच्या उद्धारासाठी काय करायचं तर सांगितलं गेलं, जर तुमच्या वंशावळीत कोणी जर गंगा स्वर्गातून आणली आणि तिच्या जलाचा स्पर्श यांच्या राखीला झाला तर ही 60,000 आत्मे जी फिरतायत ना आकाशामध्ये त्यांची मुक्ती होईल, अन्यथा होणार नाही. मग पुढे काय झालं, सूर्यवंश म्हणजे इक्ष्वाकू वंश, त्याच्यात सगर राजा. सगर राजाच्या 2 पत्न्या, एक आहे सुमती आणि दुसरी आहे केशिनी. सुमती जी आहे ना तिच्यापासून 60,000 सगर पुत्र झाले. आणि केशिनी जी आहे तिचा एक पुत्र होता असमंजस. म्हणजे असमंजस आणि सगर ही सावत्र भाऊ. हा असमंजस जो होता ना तो पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट योगी होता. तो काय करायचा, जेव्हा असमंजसच्या जन्माला आला ना अगदी सहज सहज जायचा, लोकांची लहान लहान मुलं उचलायचा, विहिरीत टाकून द्यायचं, लोकांच्या घराला आग लावून द्यायचं, काही पण विचित्र उद्योग करायचा. परिणामस्वरूप राजपुत्र असल्यामुळे त्याला सोडून दिलं. परंतु आता इकडे 60,000 पुत्र जळून भस्म झाले. आता करायचं काय, परंतु असमंजस हा पूर्वजन्मीचा योगी होता. तो त्याला जेव्हा कळलं की माझे 60,000 भाऊ जळून भस्म झाले, मला माझा वंश निर्वंश करायचा नाही, तो पुन्हा राज्यामध्ये आला. तर योगभ्रष्ट योगी होता, पूर्वजन्माचं सर्व ज्ञान होतं. त्यानं जेवढी बालकं विहिरीत टाकून मारली होती ना, योग बलाने ती सर्व परत आणून दिली. पुन्हा राज्यकारभार सांभाळला. असमंजसचा मुलगा झाला अंशुमान. आणि ज्या अंशुमानने घोडा शोधला आणि चुलत्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न सुरू केला, अंशुमानने तपश्चर्या केली. अख्खा अंशुमान संपला, परंतु गंगा मैया प्रसन्न झाली नाही. अंशुमानचा मुलगा होता दिलीप. दिलीपने त्याचं संपूर्ण अखंड जीवन संपवलं, तरी पण गंगा धर्तीवरती आली नाही. दिलीपचा पुत्र आहे भगीरथ. आणि भगीरथाच्या तपाला कुठेतरी गंगा म्हणजे 3 पिढ्यांचा संघर्ष एका फळाचा आपल्या चुलत्यांचा उद्धार करण्यासाठी ही गंगामाई आपल्यासाठी धर्तीवरती आली. रवींद्र जैन गातात, रथ पे भगीरथ आगे आगे पीछे चली गंगा के धारा, लाए भागीरथ इसलिए जाए भागीरथी कहकर इसको पुकारा, जल पे स्पर्श से शाप मिटाकर सारे सगर पुत्रों को तारा, स्वर्ग से आई सुरसरी ने भी स्वयं को भी सागर में उतारा, पावन इस संगम को गंगा सागर कहता जग सारा, रथ के भगीरथ आगे आगे पीछे चली गंगा के धारा. म्हणून भगीरथ राजाने तपश्चर्या केली. इथं हिमालयामध्ये गंगा उतरवली. गंगेची प्रमुख नावं आहेत भागीरथी. भगीरथ राजाने धर्तीवरती आणली म्हणून नाव आहे भागीरथी. एक जनु नावाचा राजा तपश्चर्या करत होता आणि तपश्चर्या चालू असताना तो गंगेचा प्रवाह आला आणि त्यात त्याची कुटियाच वाहून गेली. कुटिया वाहून गेल्यावरती त्याने एका काळातून गंगेत प्रवेश केला. आपल्या शरीरात गंगा घेतली. परंतु आता गंगा पुन्हा बाहेर सोडायची आहे. विनंती केली, क्षमा याचना केली भगीरथ राजाने. सोडायची कशी,
म्हटलं जर तोंडाने सोडली तर वृष्टी होईल, मग करायचं काय? जणू राजाने आपल्या जांघीतून गंगा बाहेर काढली. तो जणू आणि म्हणून त्याची कन्या जानवी ही एक नाव पडलं. आणि तिसरं नाव आहे जटाशंकर. कसं? धरतीवरचा पहिला डॅम जर कोणी बांधला असेल तर भगवान महादेवाने. कारण असं भानगड झाली की जेव्हा स्वर्गातून ती खाली येणार, तिचा आवेग इतका प्रचंड असणार की ती धरतीला छेदून पाताळ लोकात निघून जाईल अशी भीती वाटली. म्हणून महादेवाला विनंती केली की तुम्ही डोक्यावरती रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई जही चरणन से निकसी सुरसरी जही चरणन से निकसी सुरसरी. विष्णुपदी कोणाच्या पायातून निघाली? भगवान विष्णूंच्या चरणातून निघाली म्हणून तिचे एक नाव आहे विष्णुपदी. आणि भगवान महादेवाने डोक्यावरती धारण केली म्हणून तिचं नाव आहे जटाशंकरी. असे प्रमुख 5 नाव आहेत. सगर पुत्रांच्या राखेला गंगा मैयाच्या जलाचा स्पर्श झाला. परिणाम वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. संपूर्ण त्यांच्या अपराधाचं क्षालन झालं आणि त्यांचा उद्धार झाला. हे गंगा मैयाचं महत्व आहे. त्यापुढे आपलं तिसरं धाम आहे केदारनाथ.